हे बघा बाई, इथे मंदिरामध्ये चार चौघात तमाशा नको म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही, पण तुम्ही ज्या तऱ्हेने अक्कादांवर आरोप करताय, ज्या हक्काने या वाड्यात घुसायला बघताय, काय संबंध आहे तुमचा या वाड्याशी? काय नाव काय म्हणालात तुमचं? आनंदीबाई बिवलकर. इथं अक्कादांच्या नावाची नोंद आहे, पण वहिवाटदार म्हणून. हा काय प्रकार आहे? तेव्हाचे दागिने गेले कुठे? नाही, मला नाही माहित. मी अक्कादांच्या व्यवहारात कधीही लक्ष दिलं नाही. सगळं विचित्र होऊन बसलाय. देवाचा एवढा पैसा चोरीला गेलाय. आपण तपास केलेला बरा. मला असं वाटतं पोलिसात तक्रार केलेली बरी. नाही पाटील, तुमच्या लक्षात येत नाही. आपण जर पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस संशयित म्हणून अक्कादांचं नाव घेतील. हो, पण अक्कादांनी तो पैसा लंपास केलेला नाही याची खात्री आहे ना तुमची? मग काय हरकत आहे पोलिसात जायला? माझी खात्री असली ना तरी पोलिसांचं काम विश्वासावर नाही चालत. ते अक्कादानाच संशयित मानणार. काय गावामध्ये आधीच हा इतका गोंधळ चाललेला आहे, त्याच्यामध्ये वाढ व्हायला नको. म्हणून काय आपण गप्प बसायचं? नाही, गप्प नाही बसायचं, थोडीशी वाट बघायची. पण पाटील, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही संकट आलीत ना तरी त्यांना तोंड द्यायला हा वाडा समर्थ आहे. आता हे सगळं खरं म्हणायचं का देवीचा कोप म्हणायचा? देवीचा कोप कसा? देवाच्या पेटीत दागदागिने नाहीत की पैसा अडका नाही? तो काय देवाने लांपास गेला? चोरीलाच गेला ना. म्हणजे तुला म्हणायचं आहे की दागिने सरकारांनी चोरले? मी म्हणलं काय नाही म्हणलं काय, पण शेवटी चोरलं ते चोरलंच ना. अगदी बरोबर बोलला. सरकारांचं गायब होणं आणि दागिने चोरीला जाणं हे सगळं एकाच दिवशी घडलं. अरे म्हणजे संशय येणारच ना. पण सरकार असे वागतील असं कधी वाटलं पण नव्हतं. नाहीच वाटणार. इतके दिवस सरकारांची मालकी होतीच ना वाड्यावर, पण आता मालकी जाते म्हटल्यावर कोणालाही लोभ होणारच. अहो, सरकारच्या वाड्यावर किती प्रेम होतं, तर ते दागिने घेऊन गेले असते तर वाड्यावर सर्वांनाच घेऊन गेले असते, एकटे गेले नसते ते. एक एक गोष्टी आता बाहेर यायला लागल्यात. मला तर असं कळलंय की वाड्यातल्या लोकांचं आणि सरकारचं काहीच नातं नाही म्हणून. अरे देवा, गावात एक एक काय व्हायला लागले? कुठून दुर्बुद्धी सुचली मला आणि असा वागलो मी. आधीच नीलूबद्दल सगळं काही खरं सांगून टाकलं असतं ना तर हे सगळंच टळलं असतं. अजिंक्य, आता ह्या गोष्टीचा विचार करून काही होणार आहे का? जे झालं ते झालं. आता पुढे काय करायला पाहिजे याचा विचार करायला हवा. मला सांग, नीलूची काही खुशाली समजली? नाही ना, तिचाही फोन लागत नाही. मगासपासून तेच प्रयत्न करतोय. काय झालं? काय माहित. बघ ना, लावून लागला. काय झालं? नाही लागत आहे फोन. पण का? बॅटरी डिस्चार्ज झाली असेल एखाद वेळेस. अगं काय झालं? तू बस इथे. काय झालं? रडू नकोस. तू आधी रडू नकोस. बोल. ती कोण बाई आली आहे ना बाहेर, ती भांडतीये सगळ्यांची आणि ती म्हणते की हा वाडा आपला नाहीये. हा वाडा खरंच आपला नाहीये का? असं कोण म्हणालं? हा, ती काही म्हणत. तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. हा, ए बघ, या वाड्यात कोण राहतं? आपण सगळेजण राहतो की नाही? आणि किती वर्षापासून राहतोय. मग हा वाडा कोणाचा झाला? तिचा की आपला? आपला. मग तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ती काही बोलेल. जा, तुम्ही खेळा आणि रडू नका आणि तिच्याशी बोलू पण नका. जा. अजिंक्य, काय रे? ही बाई एक अजून डोक्याला ताप झाली आहे. तुमच्या सगळ्यांचं पट्ट आहे मला. हा सगळा पैसा साऱ्या गावकऱ्यांचा आहे. पण आता जाप कोणाला विचारायचा? कुणाला म्हणजे? वाड्याला. अरे पण वाड्याला म्हणजे नेमकं कोणाला? हो पाटील, सरकार नाही, देवाचा पैसा पण नाही. सरकार मागणं ही जबाबदारी कुणीतरी स्वीकारायला हवी ना. वाड्यावर कुणालाही विचारा,
आजपर्यंत देवाचा सगळा पैसा वाड्याच्याच विश्वासावर होता ना? वाड्याच्या नाही, सरकारांच्या. सरकार वाड्यावरच राहायचे, ही आपली साऱ्यांची जबाबदारी आहे. आणि पाटील, आजपर्यंत तुम्ही जबाबदार नागरिक म्हणून आम्ही तुम्हालाच विचारणार. तुम्हाला शंका आहे ना, मी विचारपूस करतो वाड्यावर. हां, ठीक आहे, मग चला. चला काय आत्ता या वेळेला? मी उद्या विचारतो, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? ठीक आहे, पण पाटील हे प्रकरण लवकरात लवकर निकालात आणा. बरं, तुम्ही निघा, चला. आला रे. तर काय उत्तर द्यायचं या गावकऱ्यांना? सरकारने मोठं कोडं घालून ठेवलंय. अक्कादा, 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 कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती शोधलं तुम्हाला माहिती आहे? पण मला माहिती होतं तुम्ही परत येणारच. नाही नाही सोडून राहू शकत तुम्ही आम्हाला. अक्कादा, पण अशा अचानक आम्हाला सोडून कुठे गेलात हो तुम्ही? तुम्ही गेल्यावर ना सगळा वाडा कसा भकास झाला होता अक्कादा. सगळा गाव वाड्याला खायला उठलाय असं वाटत होतं. पण आता बरं झालं तुम्ही आलात ते. अक्कादा, तुम्हाला सगळं माहिती असेलच ना? अहो, निलोफर गाव सोडून गेली आणि आणि एक नवीन संकट आलंय अक्कादा वाड्यावरती. ही आनंदीबाई. कदा कोण होती आनंदीबाई? कोण आहे ती? आणि तिची तुम्हाला असं बोलायची हिंमत कशी होते? तुम्ही ना चांगला खडसावून जाब विचारा तिला. तुम्ही नव्हतात ना अक्कादा इथे, म्हणून सगळ्यांचं फावलं होतं. पण आता काही काळजी नाही, तुम्ही आलायत ना, सगळे प्रश्न सुटतील, सगळं काही ठीक होईल, माहिती आहे मला. पण अक्कादा, आता पुन्हा आम्हाला न सांगता जायचं नाहीये कुठे. अहो, तुमच्या मदतीची गरज आहे या वाड्याला अक्कादा, खरंच. आणि त्या बाईला चांगला जाब विचारा. मला अजिबात आवडलं नाही हो तिचं बोलणं. हे असं कसं बोलू शकते ती तुम्हाला? काय झालं? कोणाशी बोलतेस तू? अरे कोणाशी म्हणजे काय? अक्कादांशी बोलतीये. काय 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 त्यात एवढं आश्चर्य काय वाटायचं तुला? अगं आई, तू एकटीच बोलतीयस? हो, म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून मी असं बडबडतीये असं म्हणायचंय तुला? हो हो. अक्कादा, अक्कादा, सतीश, अरे तिथे अक्कादांशी बोलत होती मी. आई, अगं भानावर ये. अगं कोणी नाहीये इथे. नाही सतीश, अक्कादा होत्या. त्यांना मी सगळं सांगितलं खरं, म्हणजे त्या होत्या. अरे तिथे मी बोलले सुद्धा त्यांच्याशी. आई, अगं तुला भास झालाय. हो,